हाय हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण भेंडीची भाजी अगदी सोप्या पद्धतीने अशी मी भेंडीची भाजी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही टिफिनसाठी सुद्धा झटपट अशी ही भेंडीची भाजी करून देऊ शकता। आता इथे मी भेंडी घेतली, ती स्वच्छ आपण धुवून घ्यायची। तर इथे मी बाउलमध्ये पाणी घेऊन ही भेंडी स्वच्छ धुवून घेतली। आता हिला सर्व निथळून हिचं पाणी एका चाळणीमध्ये मी ही भेंडी काढून घेणार आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने चाळणीमध्ये भेंडी आपण सर्व काढून घ्यायची आहे। आणि आता ही भेंडी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची। तर पाहू शकता मी भेंडी सर्व कोरडी करून घेतली। आता याला आपण कट करून घेऊया। तर याचा पुढचा असा भाग काढून घ्यायचा आहे आणि पाठीमागचा सुद्धा भाग आपल्याला याचा काढून घ्यायचा आहे। आणि भेंडी आपल्याला अशी पातळ कट करून घ्यायची। खूप जास्त जाड देखील करायची नाही आणि खूप जास्त पातळ देखील करायची नाही। तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही भेंडी कट करून घ्या। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला भेंडी कट करायची आहे। तर इथं सर्व भेंडी मी कट करून घेतली। आता आपण भाजी टाकून घेऊया। आता इथं गॅसवरती मी कढई ठेवली। कढईमध्ये मी 1.5 पळी तेल घातले। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे। इथे पाव चमचे जिरे मी घातलेत। जिरे फुलले की यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे। इथं मी 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या कट करून घेतल्यात, त्या घालून घेतल्यात। आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। आता हे छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। तर इथे मी 5 हिरव्या मिरच्या कट करून घातल्यात। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मिरच्या देखील आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत। अगदी झटपट ही भाजी होते, नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करा। मिरच्या परतल्या की यामध्ये आपण एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतले, तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे। आणि कांदा देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा। आपला कांदा देखील परतून झाला आहे। आता यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे। हळद देखील छान मिक्स करून घ्यायची आपल्याला। आता यामध्ये आपण जी भेंडी कट करून घेतली होती ती घालून घ्यायची। तर इथे सर्व भेंडी मी कढईमध्ये घालून घेतली आहे। सर्व भेंडी यामध्ये घालून घेतली की हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे। तुम्ही भेंडी कितपत घेतली त्यानुसार तुम्ही मीठ घालून घ्या। मीठ घातल्यानंतर सर्व एकदा मिक्स करून घ्यायचे। आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायची भेंडी। अधूनमधून भेंडीची भाजी हलवत जा, नाही तर खाली लागू शकते। तर पाहू शकता 5 मिनिटं झाली आहेत। आता आपण भाजी चेक करूया। मी अधूनमधून भाजी हलवून घेत होते। आता आपण भेंडी चेक करूया, आपली भेंडी शिजली आहे का। तर पाहू शकता आपली भेंडी छान अशी शिजली आहे। तर तुम्हाला माझ्या आजची भेंडीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।